नमस्कार मित्रांनो, खूप महिन्यांनी स्वागत आहे तुमचं UBCच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग थोडा विशेष असणार आहे, कारण आज आम्ही इथेच झोपतोय, कारण उद्या सकाळी ठाण्याला 4 वाजता लाईव्ह आहे. म्हणून मी, सार्थक, साईश पण आहेत, तो थोडा वेळ झोपेपर्यंत जाईल. मी, सार्थक आणि ओमकार दादा पण आहे. आम्ही तिघं इथेच झोपतोय आज, आणि उद्या सकाळी 4 वाजता लाईव्ह आहे. त्यामुळे आम्ही आज इथेच झोपतोय. सगळी तयारी मागे केली आहे, ब्रश बिश सगळ्या तयारी केलेली आहे. आणि आता मी थोड्या वेळात झोप. अरे ओमकारदा पण नाही काय चाललंय ते काय बोलतील ओमकारदा, आपण आज इथेच झोपतो. एक म्हणजे आपल्याला पिकनिकच वाटते एक प्रकारे. भरपूर दिवसांनी आम्ही आता एकत्र आलोय लाईव्ह साठी, म्हणजे स्पेशली लाईव्ह साठी आलोय. नेहमी असे भजनाविजनासाठी येतो, पण लाईव्ह साठी आम्ही आज नाईट नाही वारात झोपतो एकत्र. आम्हाला सकाळी लवकर 4 वाजता 4:30ला निघायचं, तर त्या हिशोबाने आमच्या वेदांनी सगळं प्लॅन केलेलं आहे कडकमध्ये इथं. ठीक आहे, नेहमी आपलं कसं असतं, आपण 11 वाजता वगैरे लाईव्ह असतं किंवा सकाळी आपण उठून निघतो, आरामात निघतो. पण आज आपण झोपणार इथे आणि सकाळी उठून सकाळी सगळं सामान घेऊन आम्हाला टाइम टू टाइम आम्हाला ऑर्गनायझर स्वतः बोलले 6 वाजता डॉट या, म्हणजे आपल्या 5 वाजता पोहोचायला पाहिजे. आपल्याला 5 वाजता मी पोहोचू. तर आपण तयारी करूया बाकीची. तर तुम्हाला साईज दाखवेलच आम्ही तयारी कशी करतोय झोपायची वगैरे. चला पाहूया. सामान आहे, 2 ट्रायपॉड, CPU, वायर, ऑडिओच्या वायर वगैरे, कॅमेराची बॅग आणि वायरलेसचं डिव्हाइसची बॅग, स्क्रीन, फणी आणि तिथे पण थोडं सामान काढून ठेवलं आहे आम्ही. फणी वगैरे आहे, ब्रश, गोळ्या, कोलगेट, पावडर, सोप, पेपर, हे माझं सामान आहे. सार्थकचं सामान इथे ठेवले सार्थकनी. आता ओमकार आता तयारीत फुल झोपणार आहे. आता आयफोन फेकला. चलो चला झोपा भाई. किती वाजता उठायचं? किती वाजता उठायचं भाई? 4 वाजता. 4, 4:15 निघायचंय. 4:45 उठायचंय, फ्रेश होऊन निघायचं. चला आंघोळ करायची, बोलायचं आहे फक्त आपल्याला. आंघोळ करणार आहे, थंडीवर डिपेंड आहे. फिल्टर लाव. ते थंडीवर डिपेंड करतं किती. साई पंखाला आला पाहिजे. थोडी माहोल बनतो ना थंडीचा. सुप्रभात मित्रांनो, गुड मॉर्निंग. बरोबर 4:30 वाजलेत आणि आमचे सर म्हणाले होते की बरोबर 4:30 वाजता रेडी राहा. आम्ही आंघोळ वगैरे करून सगळे 4:30 वाजता रेडी आहे. सामान काढलं आहे, थोड्यात आमची ओला पण येईल आणि आम्ही ठीक बरोबर वेळेमध्ये लाईव्हसाठी निघू. तर मग चला आजचा प्रवास पाहूया आपण. गणपती बाप्पा मध्ये रेडी आहे. एक शब्द बोलत नव्हता, शांत. रस्ते तर भलते चुकवले. जोश मध्ये जाऊ नकोच आहे आई. मला मस्त जागा दिली आहे एका कोपऱ्यात. आमचे कॅमेरामॅन पूर्ण अथक प्रयत्न करताना. रशिकेच पप्पा शूट झालंय. झाडू अशा प्रकारे वर गेलाय, झाडू बिडू मारेल.
मला टेन्शन नाही, तुला पाणी बिनी मी पाठवू शकतो. क्या कर रहा है रे? पण काय छोट सार्थक असलं कधीच आयुष्याला टेन्शन नाही. एच डी हळू बना बाई टोक. दादा मला शिव्या घालेल. कुठं बांधतो विचार करून. हे रशिकेच आई ये नट तू मी आहे. हा बाई दाम. हा ये. अशा प्रकारे बरे एच डी आय पण वर गेली. वाट लागली. अरे काय ठेवलं रोज. जर वाट लागली. बॅटिंग One toss. पप्प्याच्या राज्यातले आहेत की कोणाच्या राज्यातले? सार्थकच्या राज्यातले. डझनभर घेऊन आला डायरेक्ट. पूर्ण सेटच घेऊन आला वरती. तुला काय चहा आहे? चहा आहे. वन गो. चहा आलेला आहे आमचा. वरच्या कॅमेरा यूज वाटतोय. यूज म्हणजे मस्त दिसतो पहिल्या स्टार्टिंगला. लयच वरती वाटतो एकदम जरा खालती जरा. अरे पण वरती कोण पोचन म्हणून ऑपरेटरने उठायचं. काय बोलशील आजचा अनुभव? तिकडे सूर्योदय कुठे गेला हा? यासाठी एवढे घेतलेच परिश्रम. अरे पडलं तर डायरेक्ट घुसेल ते. साईडला काढून ठेव. नाही दादा चढणार की नाही याच्यावरती 100 रुपयाची पैसे लागले. बघू दादा चढतोय की नाही आता. समीरा का बोलला चढणार की नाही दादा. दादा चढून गेला पण. हीच ती टेक्निक होती. बाईक काय सॅल्यूट द्यावं लागेल. जो कोणी वर्षी चढून हे कॅमेरावर करतायत त्यांच्यासाठी एक सॅल्यूट. अप्रतिम काम करताय तुम्ही. त्याचा ब्राईटनेस कमी कर. मित्रांनो नाश्ता आलाय. पाण्याची बॉटल आणि सँडविच दादाला पाठवतोय आपण वरती. दादा वरती खेचतोय. दादानी वरती नेलंय. 1.5 वर्षापासून लाईव्ह होतं. आणि ते पण काय सँडविच आहे. सँडविच आहे मस्त आहे. चीज टाकून स्पेशल. चीजची वडी पण आले. तिखट ते दोघं तिघं बोलले स्पायसी आहे. डान्स आहे मग वाटते. डान्स एकतरी रात्री हळद आहे त्याची प्रॅक्टिस चालू आहे.
गर्वच निघतो माझ्या पुढे आणि मागे. मॅच सुरू झाली. असे चालू असतात. माझे 2 शब्द बोला, कसे आलात? फाईन पडली आम्हाला. फाईन पडली. डबल हेल्मेट फुकट मारलं. अरे देवा, हे काय फालतूगिरी आहे. कुठे मारली? डबल हेल्मेटचं फाईन बोलतो. मी जातो केलाय नाही, मी जातो. सगळं माझ्याकडे होतं ना, मग काय नाही. मग बिर्याणीची सोय केली आहे. सर खाऊया. अरे बाई प्लेटच नाही इथं. प्लेट नाही. बिर्याणी भरपूर आहे. व्हेज आहे, नॉनव्हेज आहे, पण प्लेटच नाही. नेहमी प्लेट असतात पण बिर्याणी नसते. आज उलट आहे, बिर्याणी आहे पण प्लेट नाही. काहीतरी जुगाड केलाय आपला. तिथं होत्या तिथून घेतल्या आम्ही आणि चालू सुरू केलं. करतो बाई, काम महत्त्वाचं. लाईव्हमध्ये थोडी विश्रांतीची गरज असते. दुपार आहे, जेवून झोप येते. मी थोड्या वेळ विश्रांती घेतली. सार्थकनी पण थोडी विश्रांती घेतली. मस्त काळोख करून 15-20 मिनिटाची झोप घेईल. परत कामासाठी पुन्हा रुजू होईल. भजीपाव, चहा, कांदा भजी, लाईव्ह आणि सोबती. काय बोलशील? दिल खुश हो गया. सँडविच बद्दल सांग काहीतरी. अतिशय तिखट, जाळण दूर. धूर नुसता कानातून दूर. अजून पण सगळीकडून दूर, पण फक्त कानातून बोलू शकतो आम्ही. व्हिडिओ सेशन झालंय. व्हिडिओ सेशन भाऊ का व्हिडिओ सेशन लवकरच तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. वेदांत, ओम्या, हेलो, जस्ट अभी इंफॉर्मेशन मिले कि 12 बजे टर्फ खाली करना है, तो जो ब्रेक था वो कैंसिल किया है. मैच चालू करें प्लीज. सब लोग बाहर हट जाइए. मित्रांनो, स्विगीवरून जेवण आलंय. काय मागवलंयस? दाल खिचडी आहे आणि पनीर काय नाही, चिकन टिक्का बिर्याणी. वा वा, मजा आता खायला. मला वरती जेवण जाते. जेवण घे. चमचे राहिले, आता चाललेला तिकडे चमचे आणायला. देवाच्या कृपेने आम्हाला या ऑर्डर भेटले चमचे. एक वेदांत चाललेला आणायला, एक वेदांत बोलला आहे थांबा. पाठव खाली पाठव, हळू पाठव. तुला घेतलंस का? चमचे आले. बस थांबो. चमचे आलेत. मोजून आहेत. 1 2 3 4 5 आहेत. बरोबर 5. बरोबर झालं. लाकडी आहेत चमचे कसे मस्त. अरे भावने जुगाड केलेला आहे आपला. प्लास्टिकच्या चमच्याने ना असं इथं बोट फाटतात. वा बाई, तू काय दाखव. दाल खिचडी आहे, पापड, लोणचं, कांदा. रिमिक्स. माहोल आहे. खाओ देसी. वेन इज डाऊट खाओ देसी. काय बोलशील? आयुष्यात असं जेवण क्वालिटी. थंडीमध्ये असं गरमागरम जेवण भेटलं की गरम आहे बा, वाफायचं. इथे मी दाखवतो, एडिटिंग मध्ये दाखवतो नंतर. हे बघा तिथे आल्यात या तुम्ही मला. खरंच. कशी वाटते बिर्याणी? पीस नाही सापडत. मी वाजवतो
याल ना तुम्ही. हां आम्ही येतो सोबत, तुम्ही निघा. चला चला बाय. ते निघालेत बाईकवर. आमची ओला येते, आम्ही चौघं आल्याप्रमाणे. हीच आहे ना मंद नाही मागे जायला बाई डिक्की आहे. डिक्की आहे ना, डिक्की आहे ना. आ जाएगा थोड़ा लो. ची स्पीड आहे. स्टेबिलिटीच नाही गाडीची. आपण तर मित्रांनो सकाळी 4:30 वाजता सुरुवात झालेली आणि तोच प्रवास आता बोलू शकतो. तर मित्रांनो बरोबर 4:30 वाजता या ठिकाणी प्रवास सुरू झाला होता. तिकडेच आमचा प्रवास 1:30 वाजता संपला आहे. 24 तास झाले असतील बऱ्यापैकी, 22 तास झालेत. आम्ही लाईव्ह केलं आहे आणि चेहरे पाहू शकता आमचे खूप दमलेत. काय नाही आम्ही ओके. नॉर्मल आहे तसं आम्ही लाईव्ह करतो, पण त्यामागची गंमत नक्की काय असते ती दाखवण्याचा प्रयत्न या ब्लॉगमधून केला. तो तुम्हाला नक्कीच आवडेल. तर या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. शुभरात्री. आणि हां तुमच्या पण मंगल कार्यात किंवा काही कुठे क्रिकेट मॅचमध्ये जर लाईव्ह ठेवायचं असेल तर नक्की आमचे संपर्क करा. UBC लाईव्ह इव्हेंट सतीश गोसावी यांचा नंबर हे बघा स्क्रीनवर दिला मी. हे बघा स्क्रीनवर नंबर दिला आहे. त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि संपर्क करा. धन्यवाद. लुटेरे झालं. हम्म.